नमस्कार दोस्तो, आज आलो आहे ऑफिसला. आता सध्याच लंच ब्रेक झालेला आहे आणि मी जाणार आहे आता रूमवर. कारण आम्हाला 3 ते 4 घंटेच ऑफिसमध्ये स्पेंड करावा लागतो टाईम. तर डेली माझे तेच व्लॉग्स असतात. ऑफिसला येणं, जेवण केलं, हे केलं, ते केलं. सो आजचा व्हिडिओ थोडा नवीन आहे आणि आजच्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला नेणार आहे तिकोना फोर्टवर. तिकोना फोर्ट, तिथूनच पावना लेक डॅम पण आहे, जिथं आम्ही कॅम्पिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर सत्यसाई मंदिरामध्ये गेलो, जिथं विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही परत येऊ. मी परत ऑफिसला वगैरे आलो. सो आजचा व्लॉग. तर मग सुरुवात करतो आजच्या व्लॉगला. सकाळी जमलो दिवाळीमध्ये. तिथे काही मित्र आले आणि काही बाकी होते. त्यांना शिव्या देत, रस्ता माहीत नाही म्हणून वेट करत थांबलो. नंतर TCS ला भेट देऊन जी आपण गेल्यानंतर पेट्रोल संपलं. गाडी ज्याची होती त्याच्याबद्दल दोन शब्द भाषण करून पुढे पेट्रोल टाकलं. मस्त हिरवळ एन्जॉय करत प्रवास सुरू केला. नंतर एक लेक दिसला. तिथं बोटिंग सुरू होती. आम्हाला तसा उशीर झाला होता, तर मग काय, थोडं फोटो काढून निघालो पुढे. महाराष्ट्रातील कोणताही ट्रेक वडापाव बिना अधुराच आहे. मग काय, नाश्ता केला आणि तिथंच बाईक पार्क केल्या. तिथून ट्रेकची सुरुवात होते. चला, चालता चालता इतिहास सांगतो. तिकोना गडाचे बांधकाम 6व्या किंवा 7व्या शतकात झालेले आहे. 1585 मध्ये सरदार अहमद निजाम शाह याने हा किल्ला जिंकला. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला परत जिंकला व सर्व कोकण प्रांत निजामशाहीच्या हातून परत घेतला. नंतर पुरंदरच्या तहात परत 18 किल्ले द्यावे लागले. तेव्हा 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकला. तर मग चला पुढे. हे आहे चपेटदान मारुती राय. इथे दर्शन घेऊन निघालो पुढे. नंतर ही आहे गुहेतील देवडी. इथं थोडा बसलो आणि निघालो पुढे. ट्रेक तसा 40 मिनिटाचा आहे आणि मित्र सोबत असले तर मग काय, हसते हसते कट जाएंगे रस्ते. पुढे हा आहे दरवाजा सुरुवातीचा. नंतर गडावर आलो, पाणी पिलं. तिथून नजारा सांगूच नका, फक्त पाहायचं. पुढे पण आलो, तिथं वाळ्याचे अवशेष पाहत पुढे चुन्याचा घाणा दिसला. चुन्याच्या घाण्याचा वापर गडकिल्ले बांधकामासाठी सर्वात महत्वाचा घटक. दगडाचे चाक आजही सुरक्षित आहे. तिथून पुढे ट्रेक सुरूच होता. गडाची उंची 3500 फूट आहे आणि याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तिकोना किल्ला म्हणतात. ट्रेकला गेले म्हणजे काहीतरी खावंच लागते. मग किल्ल्यावर चढताना इथं जास्त तर लोक वीकेंडला येतात, त्यामुळे गर्दी खूप पाहायला मिळते. फायनली गडावर आलो आणि इथूनच खरा ट्रेक सुरू झाला. याच्या 100 पायऱ्या आहेत. ह्यात जास्त त्रासदायक आहे पावसाळ्यात. गडावर आलो, मंदिरात दर्शन वगैरे घेतले. चितळेश्वर महादेवाचं मंदिर इथं आहे. गडावर नंतर थोडं निवांत बसलो. इथली हवा एकदम मन प्रसन्न करणारी आणि इथूनच दिसणारा पावना लेक म्हणजेच पावन मावळ तर स्वर्ग सुख देत होता. नंतर तिथं फोटोशूट केला आणि निघालो परत खाली. हे आहे तिकोना लेक बद्दल. पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करतो पावना लेक नदीकाठी कॅम्पिंगची मजे. कारण व्हिडिओ मोठा होईल आणि दाखवण्यासाठी भरपूर काही आहे. तोपर्यंत गुड बाय आणि धन्यवाद. आणि इथपर्यंत आलेच आहात तर लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.